नमस्कार. मी प्राध्यापक व्ही.एस. राठोड, शारदा विहार माध्यमिक विद्यालय चोरवणे. आज हिंदी दी चादर गुरु तेग बहादूर साहब जी 350वा शहीदी समागम या निमित्त श्री गुरु तेग बहादूर हिंद दी चादर यावर प्रश्नमंजुषातील काही महत्त्वाचे प्रश्न आज मी तुम्हाला सांगणार आहे. 1. श्री गुरु तेग बहादूर यांचा जन्म कोठे झाला? उत्तर: अमृतसर, पंजाब. 2. त्यांच्या वडिलांचे नाव काय होते? उत्तर: 6वे गुरु गुरु हरगोबिंद सिंह. प्रश्न 3. गुरु तेग बहादूर यांच्या आईचे नाव काय होते? उत्तर: माता नानकी. प्रश्न 4. गुरु तेग बहादूर यांचे बालपणीचे नाव काय? उत्तर: त्यागमल. प्रश्न 5. गुरु तेग बहादूर यांच्या पत्नीचे नाव काय होते? माता गुजरी. प्रश्न 6. त्यांच्या मुलांचे नाव काय होते? गुरु गोबिंद सिंग. प्रश्न 7. तेग बहादूर या नावाचा अर्थ काय? उत्तर: तलवारीचा धनी, मीन्स लॉर्ड ऑफ द स्वॉर्ड. प्रश्न 8. तेग बहादूर हे नाव कोणी दिले? उत्तर: त्यांचे वडील गुरु हरगोबिंद सिंह. प्रश्न 9. कोणत्या लढाईतील शौर्यामुळे त्यांना हे नाव मिळाले? उत्तर: करतारपूरची लढाई. प्रश्न 10. गुरु तेग बहादूर शीख धर्माचे कितवे गुरु होते? 9वे. प्रश्न 11. गुरु तेग बहादूर यांनी किती काळ गुरु म्हणून सेवा केली? उत्तर: सुमारे 10 वर्ष, 1664 ते 1675. प्रश्न 12. श्री गुरु तेग बहादूर यांनी कोणती शहर वसवले? उत्तर: आनंदपूर साहिब. प्रश्न 13. त्यांच्या शिकवणीचा मुख्य संदेश काय होता? उत्तर: कोणाला घाबरू नका आणि कोणाला घाबरवू नका. प्रश्न 14. गुरु ग्रंथ साहिबमध्ये त्यांच्या किती रचना समाविष्ट आहे? उत्तर: 116 रचना समाविष्ट आहे. प्रश्न 15. गुरु तेग बहादूर यांनी कोणत्या गोष्टीचा कडाडून विरोध केला? उत्तर: धार्मिक अत्याचार आणि शक्तीचे धर्मांतर. प्रश्न 16. गुरु तेग बहादूर यांच्या बलिदानाच्या ठिकाणी कोणते गुरुद्वारा बांधले आहे? उत्तर: दिल्लीतील चांदनी चौक येथे गुरुद्वार शशीगंज साहेब. प्रश्न 17. श्री गुरु तेग बहादूर यांचे बलिदान कोठे झाले? उत्तर: दिल्ली, चांदनी चौक. प्रश्न 18. श्री गुरु तेग बहादूर यांचे बलिदान केव्हा झाले? 24 नोव्हेंबर 1675. प्रश्न 19. कोणत्या मुघल सम्राटाने गुरु तेग बहादूर यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली? उत्तर: मुघल सम्राट औरंगजेब. प्रश्न 20. महाराष्ट्र सरकारने त्यांच्या 350व्या शहीदी समागम निमित्त कोठे कार्यक्रम आयोजित केला? उत्तर: नांदेड, नागपूर आणि खारघर, नवी मुंबई. प्रश्न 21. गुरु तेग बहादूर कोठे दीर्घकाळ तपश्चर्या केली? बकाला येथे, सुमारे 20 वर्ष. प्रश्न 22. गुरु तेग बहादूर यांनी किती वर्षाच्या वयात मुघलांशी युद्ध केले होते? 13व्या वर्षी. प्रश्न 23. मदतीसाठी गुरु तेग बहादूर यांच्याकडे कोण आले होते? काश्मीरी पंडित. प्रश्न 24. गुरूंना कोठे अटक करण्यात आली? उत्तर: कोतवाली, चांदनी चौक परिसर, दिल्ली. प्रश्न 25. गुरु तेग बहादूर समवेत आणखी कोणत्या शिखांनी बलिदान दिले? उत्तर: भाई मतीदास, भाई सतीदास आणि भाई दयाला. प्रश्न 26. गुरु तेग बहादूर यांच्या बलिदानाला किती वर्ष पूर्ण होत आहेत? 350 वर्ष. प्रश्न 27. गुरु तेग बहादूर शहादत दिवस कधी साजरा केला जातो? दरवर्षी 24 नोव्हेंबर रोजी. प्रश्न 28. श्री गुरु तेग बहादूर यांच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी कोणते गुरुद्वारा आहे? दिल्लीतील गुरुद्वारा रकाबगंज साहिब. प्रश्न 29. श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला? 1 एप्रिल 1621. प्रश्न क्रमांक 30. हिंद दी चादर म्हणजे काय? हिंदू धर्माचे रक्षण करणारे कवच.